की तुम्ही आमचं नेतृत्व करा आणि त्याच्यातनं लोकप्रिय इंदिरा गांधींना उतरती कळा लागली। जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी रंग पकडतो, विद्यार्थी एक भूमिका घेतो, तेव्हा तेव्हा विद्यार्थी यशस्वी होतात। तुम्ही इमर्जन्सीच्या काळामध्ये चे नेते तुम्ही निवडून बघा। लालू प्रसाद यादव हे विद्यार्थी नेते होते, नितीश कुमार हे विद्यार्थी नेते होते। उत्तरेतले असो नाही तर दक्षिणेतले असो, तमाम नेते जे ग्रासरूटवरनं आलेत, म्हणजे वारसा घेऊन नाही, जे ग्रासरूटवरनं आलेत ते सगळे विद्यार्थी नेते होते, ज्यांच्यात बंड करण्याची तयारी होती, विरोध करण्याची तयारी होती आणि कुठल्याही येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याची होती। मी हे का बोलतोय तर मी पण कधीतरी एकदा विद्यार्थी होतो। मैं भी कभी 16 साल का था। त्या विद्यार्थी जीवनामध्ये केलेली आंदोलनं, फी वाढीविरुद्ध काढलेले मोर्चे, लाखाचे विद्यार्थी मोर्चे मुंबई युनिव्हर्सिटीवर यायचे। हा जोश मला हरवल्यासारखा दिसत होता। पण आज जेव्हा मी ठाकूर कॉलेजमधला विद्यार्थी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहिलेला ठाकूर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा जनसमुदाय बघितल्यानंतर माझ्या आशा पल्लवित झाल्या की विद्यार्थ्यांना कळतंय की ह्या देशात जोर जबरदस्ती कशी चालू आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी ही भूमिका घेतली। ठाकूर कॉलेजचा हा जो विरोध आहे, ठाकूर कॉलेजने ही घेतलेली भूमिका आहे, ही मुंबईत त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि ही देशाला मार्गदर्शक ठरेल। देशाला मार्गदर्शक ठरणारी भूमिका आज ठाकूर कॉलेजमध्ये घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की मी पण एकेकाळी विद्यार्थी चळवळीतनंच इथपर्यंत आलेलो आहे। तुम्हाला जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला कधीही बोलवा, मी तुमच्यामध्ये यायला तयार आहे। म्हणजे ह्याच्यापुढे आता त्यांच्यावरती पोलीस केसेस करतील, त्यांना पोलीस स्टेशनला बोलवतील, त्यांना मॅनेजमेंट सतवायला लागेल, असं कुठलंही जर केलं तर आम्ही सगळे विद्यार्थी चळवळीतून आलेले कार्यकर्ते तिथे त्यांच्यासाठी जाऊन उभे राहू। दुसरं, काल आम्ही इलेक्शन कमिशनला भेटलो, इलेक्शन कमिशनला सगळं सांगितलं। मी जे बोललो ते इथे सांगतो। मी सांगितलं की इलेक्शनच्या काळामध्ये सर्वात महत्त्वाची एजन्सी जी असते, जी इन्स्टिट्यूशन आहे, ते आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया। अर्थात त्याच्या नेमणुकांविषयी सुप्रीम कोर्टानेच आक्षेप घेऊन टाकलेत की अशा नेमणुका करता येत नाहीत। पण लोकांना हे कदाचित आठवत नसेल की मध्यंतरी लोकसभेने इलेक्शन कमिशन निवडण्यासाठी म्हणून एक समिती स्थापन केली होती। त्या समितीमध्ये त्यांनी चीफ जस्टिसला घेतलं होतं, पण हा चीफ जस्टिस आपल्यामध्ये येईल असं जेव्हा या सरकारला वाटलं तेव्हा त्यांनी लोकसभेतनं बिल पास करून चीफ जस्टिसला बाहेर काढून टाकला। म्हणजे लोकशाहीला धरून ज्या प्रक्रिया पाहिजे होत्या त्या होणार नाहीत ह्याची सोय केली। आता इलेक्शन कमिशन यांनी स्वतंत्रपणाने वागलं पाहिजे असं संविधान स्थापन झाल्या सांगितलं। मी काल त्यांना सांगितलं की अनेक एजन्सीजवरचा भरोसा जनतेचा उठत चाललाय। आज जर इलेक्शनच्या काळामध्ये गडबडी झाली, ज्या पद्धतीने सरकार वागतंय तसंच वागत राहिलं, एका विशिष्ट पक्षाला ते मदत करत राहिले एजन्सीज, तर कसं चालायचं? फेअर अँड फ्री इलेक्शन ज्याला म्हणतो ते होणारच नाही आणि तुमच्यावरचा विश्वास जनतेचा उडाला तर लोकशाहीचा बट्ट्याबळ होईल। तुमच्या भूमिकेकडे देशातल्या सगळ्या नागरिकांचं लक्ष आहे की तुम्ही काय करतात। कारण का मधल्या काळामध्ये त्यांनी ज्या भूमिका घेतल्या होत्या, इलेक्शन कमिशननी जे निर्णय घेतले होते त्याला सर्वोच्च न्यायालयाने क्वेश्चन मार्क केला की इलेक्शन कमिशनने कसं काय केलं। म्हणजे आमच्या NCPच्या वेळेस पण त्यांनी विचारलं, त्यांनी सांगितलं की इलेक्शन कमिशन इज एनकरेजिंग डिफेक्शन्स, म्हणजे पक्षांतराला वाव इलेक्शन कमिशन देत आहे। हे चांगलं भाष्य नाही आहे।
सर्वोच्च न्यायालयाने इलेक्शन कमिशनवर अशी टिप्पणी करणं हे भारतीय लोकशाही आणि संसदीय लोकशाहीला लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे इलेक्शन कमिशनने याच्यात गांभीर्याने बघावं असे आम्ही जेवढे पक्षप्रतिनिधी गेलो होतो त्या सगळ्यांनी सांगितलं. आम्ही नावं दिली की गेल्या 1 वर्षात जवळजवळ 15-17 विरोधी पक्षातल्या लोकांना समन्स आलं आहे, हे आलं आहे, ते आलं आहे, बोलवलेलं आहे, अटकेत आहेत. म्हणजे विरोधी पक्षाला घाबरून ठेवण्याची एक नवीन पद्धत या देशात सुरू झालेली आहे. त्याच्याबद्दलही आम्ही इलेक्शन कमिशनच्या हे सगळं नजरेस आणून दिलं. मला माहीत नाही इलेक्शन कमिशन किती गांभीर्याने घेईल, कारण का माझ्या स्पष्टवक्तेपणाने मी सांगू शकतो इलेक्शन कमिशन हे सरकारची कुटपुतली आहे. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं काय फार अपेक्षा माझ्या तरी नाही आहेत. मला इतरांचं माहीत नाही, पण माझ्या तरी फार अपेक्षा इलेक्शन कमिशनकडनं नाही आहेत. नंतर आम्ही इलेक्शन कमिशनरला एक पत्र लिहून कळवलेलं आहे की सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे, एक इंटरिम ऑर्डर पास केली आहे आणि ज्यामध्ये जे आदेश दिलेले आहेत की शरद पवारांचा फोटो वापरू नका, त्यांच्याबद्दल काही वक्तव्य करू नका, त्याचं पालन होत नाही आहे. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं की घड्याळाच्या खाली तुम्हाला लिहावंच लागेल की हे मॅटर इज सबज्युडाइज्ड अँड हेन्स द क्लॉक इज देअर टिल द फायनल आउटकम ऑफ द पिटिशन नंबर 4248 ऑफ 2024. हे मी नाही म्हणत, हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे. आणि आम्ही काही फोटोजही दिलेले आहेत त्यांना की हे बघा, हे अजून हेच चालू आहे. मला वाटतं की आम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या पिटिशन म्हणजे कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आम्ही लगेच दाखल करणार नाही. आम्ही थोडा वेळ त्यांनाही देऊ, कारण का आम्हाला पवारसाहेबांनी सांगितलं की अच्छा असं लगेच करू नका, लोकांना वेळ द्या, लोकांना त्यांना सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजू द्या, म्हणजे ते काढतील. म्हणजे आम्ही पुढच्या आठवड्यापर्यंत वाट बघू, नाही तर सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही कंटेम्प्ट पिटिशन दाखल करू जर ह्यांनी पाळलं नाही तर. पुण्यामधल्या एका MLAच्या ऑफिसच्या बाहेर हे आहे. काल रायगडमध्ये झालेल्या एका प्रेस कॉन्फरन्समध्ये मागे शरद पवारांचा फोटो होता, आम्ही तेही काढून ठेवलेलं आहे. अनेक आमदारांच्या ट्विटर अकाउंटवर शरद पवारांचा फोटो आहे. मला अजूनही आठवतं की सर्वोच्च न्यायालयाने एक टिप्पणी केली होती की यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार, यू वॉन्ट द गुडविल ऑफ शरद पवार बट यू डोंट वॉन्ट हिम. आणि शरद पवारांच्या कामाबद्दल कौतुक केलं होतं त्यांनी. काल सुद्धा मी इलेक्शन कमिशनरच्या तोंडातून एक शब्द ऐकला, शरद पवार साहेब म्हणाले. म्हणजे एक रेकग्निशन आहे जी शरद पवारांना, ती जजेसच्या तोंडातनं दिसते. हे किती मोठं वाक्य आहे. त्यांनी ह्याच्यात म्हटलं की इज वन ऑफ द टॉलेस्ट पर्सनॅलिटी इन इंडिया. आमचं जेव्हा ते वादविवाद चालू होते तेव्हा, त्यामुळे आमचं सर्वोच्च न्यायालयाच्या निकाला धरून आम्ही इलेक्शन कमिशनरकडे अर्ज केलेला आहे. इलेक्शन कमिशनर काय ॲक्शन घेईल आम्हाला माहीत नाही, पण पुढच्या आठवड्यात आम्ही उभ्या महाराष्ट्रातले सगळेच फोटो जमा करू आणि त्याच्यानंतर मनात नसताना आम्हाला सर्वोच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करावी लागेल. साहेब, शिरूरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आज अजितदादांना भेटून गेले. मला एकत्रित वाटतं त्यांचा पक्षप्रवेश होणे आहे. 2019चा बदला आम्ही 2024 मध्ये घेऊ असं त्यांनी सांगितलं आहे. ठीक आहे, इलेक्शन्स आहेत, बदला जनता घेते, बदला उमेदवार घेत नसतो. शिंदेचा उमेदवार अजितदादांनी पळवला असं दिसतंय कधी? मला त्यांच्याकडे कोण पळवा पळीव करतंय याच्याशी मला काय करायचं. जो कांदिवली ठाकूर कॉलेजचा मुद्दा तुम्ही उपस्थित केलेला आहे, ज्यावेळी त्या विद्यार्थ्याने प्रश्न विचारला होता, त्या विद्यार्थ्याला ध्रुव गोयल यांच्याकडून उत्तर न देता
कॉलेजच्या ज्या कोणी कर्मचारी असतील त्यांच्याकडून उत्तर देण्यात आलेलं आहे. याकडे कसं बघतात ते? नाही, असं आहे की आता ही दडपशाही सुरू होणार, त्या विद्यार्थ्यांवरती कारवाई होणार, त्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जाणार, त्यांच्या आईवडिलांना बोलवलं जाणार, घाबरवलं जाणार. हे सगळं गृहीत धरूनच मी पत्रकार परिषद घ्यायला धावत आलो की त्या विद्यार्थ्यांना मला हा निरोप द्यायचा आहे की तुम्ही एकटे नाही. आमच्यासारखे अनेक विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी चळवळीतले मोठे झालेले जे आज या स्थानावर आहेत ते तुमच्या मागे येऊन उभे राहतील. वेळेप्रसंगी आली तर आम्ही ठाकूर कॉलेजला पण जाऊ. असं नाही होणार. आम्ही त्या विद्यार्थ्यांना एकटं सोडणार नाही. कारण का राजकीय चळवळीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग असतो. म्हणजे चायनामध्ये सुद्धा त्यांच्या राजवटीला विरोध करणारा तायनामन स्क्वेअरमध्ये एक आंदोलन झालं होतं. ते विद्यार्थ्यांचं होतं. त्या सगळ्या विद्यार्थ्यांना मारून टाकलं होतं. पण हे माहीत असताना पण आंदोलनात उतरणारं ते रक्त होतं. जगातलं प्रत्येक क्रांतीची पहिली पावलं ओळखा. प्रत्येक क्रांतीची पहिली पावलं हे विद्यार्थी टाकतात. कारण का ते लीडर असतात, त्यांचा कुठेही स्वार्थ नसतो. पण जेव्हा त्यांना दिशा बदलताना दिसते तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की ही दिशा सरळ करायला पाहिजे. कारण का आपल्या भवितव्याचा प्रश्न आहे. आवडसाहेब, तुम्ही म्हटलं होता की 48 तासात आमची यादी जाहीर होईल, पण 48 तास उठून गेलेले आहेत. अजूनही महाविकास आघाडीची आमची यादी तयार आहे. बाहेर कधी येणार? आमची यादी तयार आहे. आमच्या यादीला काही अडचण नाही. जाहीर कधी होईल तो आणि प्रश्न आहे. शरद पवार स्वतःहून कधीच यादी आधी जाहीर करणार नाहीत. शरद पवारांचं म्हणणं असतं की कोअलिशन इज नथिंग बट कॉम्प्रोमाइज अँड पेशन्स. त्यामुळे आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणेच वागू आणि आमची यादी ते जेव्हा सांगतील की जाहीर करा, जाहीर करून टाकू. हे बघा, आजही आम्ही सांगतो आहोत की वंचित यांची भूमिका जी आहे ती संविधानाच्या विरोधात चाललेली वर्तणूक ह्या देशाला घातक आहे असं ते म्हणतात. आणि आमचंही तेच म्हणणं आहे. त्यामुळे दोघांनी एकत्र यावं ही काळाची गरज आहे. नाही तर काळ आपल्याला माफ करणार नाही, पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही. आणि त्यामुळे मी आजही सांगतो की त्यांनी एकत्र आलं पाहिजे. आपण सगळ्यांनी एकत्रित लढूया. 1-2 सीट पुढे मागे करून एकत्रित जनतेच्या समोर जाऊया, जनतेला विश्वास देऊया आणि लढूया. अशी त्यांच्याशी कुठलीही चर्चा झालेली नाही. त्यांना 3 जागा दिलेल्या नाहीत. त्यांना जेवढ्या अपेक्षा होतात त्याच्या जवळ आम्ही आणून ठेवलेल्या आहेत. त्यांच्याकडनं जो निरोप आला होता, कोणी आणला होता ते मला माहीत नाही. पण त्यांना नाराज करण्याची आमची भूमिका नाही. प्रकाश आंबेडकर असं म्हणतात की महाविकास आघाडीचे जे आहेत त्याच्यामध्ये 15 जागांचा वाद महाविकास अजिबात नाही. 15 जागेंचा वाद आमच्यामध्ये नाही. खरं सांगायचं झालं तर तसा वादच नाही. काही सीटांवरतीच असतोच. त्याच्यात मध्यस्थी करतायत का सर? श्रद्धा आणि सबुरी कधीपर्यंत? असं आहे की जर एखादी गोष्ट यशस्वी करायची असेल तर श्रद्धा आणि सबुरी असावीच लागते आणि तिच्या शेवटच्या क्षणापर्यंत ठेवावी लागते. आणि आमचे साहेब त्याच्यातले मास्टर आहेत. प्रकाश आंबेडकर असं म्हणतायत की महाविकास आघाडीचे नेते सातत्याने मीडिया समोर येऊन खोटं बोलतायत. आम्हाला 4 जागा ह्या मान्य नाही. आणि असं आहे की मी काय त्यांचा म्हणजे मी त्या समितीचा काही प्रमुख वगैरे नाही आहे. मी एक छोटासा प्रतिनिधी आहे. त्याच्यामध्ये ह्या प्रश्नाबद्दल बोलणं मला वाटतं मी त्याचं उत्तर देणं उचित होणार नाही. सर, महाविकास आघाडीत भिवंडीच्या जागेचंही गणित आणलेलं आहे. तुमच्याकडून मागणी करण्यात येते. काँग्रेसकडून ती जागा असं आहे ना, ठीक आहे ना. एखादी जागा असते. मग तुम्ही सोडणार का? मी सोडणार का ते पकडणार? जरा थांबा ना, वेळ आहे ना. आम्ही धरणार का पकडणार तर चिंता नका करू ना, तुम्ही थोडं थांबा ना. पण सर प्रश्न असा आहे की नेमकं जर का तुम्ही म्हणता आहात की 3 जागा त्यांना आम्ही दिलेल्या नाही तर नेमक्या किती जागा दिल्या ते पण सांगत नाही आणि तुम्ही पण सांगत नाही की किती जागा. असं आहे की आम्हाला आमच्या इंटरनल डिस्कशन मधलं काही बाहेर यावं अशी का अपेक्षा आहे तुमची? शेवटी एक गुपित नावाची गोष्ट असते ना, कॉन्फिडेन्शियल नावाची गोष्ट असते ना. तुमच्या कंपनीही मध्येही
तुमच्या संपादकाबरोबर तुमची कॉन्फिडेन्शियल मीटिंग असते की नाही? तुम्ही सांगता का आजचा अजेंडा काय आहे आमचा? रात्री कळतो आम्हाला आमची वाजल्यानंतर की आजचा अजेंडा यांचा हा होता. एका वृत्तपत्रात अशी माहिती आली की ज्या वेळेस अमित शहा आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्याच्यानंतर त्या भेटीत राज ठाकरेंना प्रस्ताव देण्यात आलेला आणि त्याच्यात असं म्हटलंय की एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचा पक्ष विलीन करून राज ठाकरे यांना अध्यक्षपदी बसून ही माहिती चालवता येऊ शकते. तुम्ही कसं? हे बघा, अमित शहा साहेब आणि राज ठाकरे हे बंद खोलीमध्ये काय बोलले हे तुम्हाला कळलं असेल तर मला माहीत नाही, आणि तुम्हाला कळलं जरी असेल आणि तुम्ही मला प्रश्न जरी विचारला असेल त्याच्याशी माझा काय संबंध? त्यांनी विलीन व्हावं, त्यांचं एकत्रीकरण व्हावं, कोणी अध्यक्ष व्हावं, त्यांच्या मनाची मर्जी आहे. बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना. राज ठाकरे महायुतीत गेल्यास उत्तर भारतीय वोट बँक नाराज होईल का? याचा फायदा महाविकास आघाडीला होईल कसं वाटतं? असं आहे की प्रत्येकाची गणितं लागलेली आहेत. ही गोष्ट खरी की उत्तर भारतीयांना मारले. उत्तर भारतीयांची मुंबईत गरजच नाही असा त्यांची भाषा होती. तेव्हा उत्तर भारतीयांच्या मागे उभं राहण्याचं काम आमच्यासारख्यांनी केलं. मला अजूनही आठवतं, वसईमध्ये एका रिक्षावाल्याला मारला होता. त्या रिक्षाचा मालक मराठी माणूस होता आणि ड्रायव्हर उत्तर भारतीय होता. मी सहज विचारलं की मग मराठी माणूस आपला रिक्षा का नाही चालवत? त्या मालकाने मला सांगितलं, साहेब कोण उन्हात फिरेल, 1000 रुपये मिळतात मला दिवसाला, हे उगाच करतायत. असं आहे की काही अंडरस्टँडिंग असतं, काही आपसी समझोते असतात आणि कष्ट करणाऱ्याला जगात सगळीकडे वाव मिळतो. आजचा हा इतिहास नाही आहे, पारंपरिक इतिहास आहे. अख्ख्या युरोपमध्ये अनेक काम करणारे कष्टकरी हे भारतातनं गेले होते. आजही आफ्रिकेमध्ये भारतीय वंश जिवंत आहे, मॉरिशियसमध्ये आहे. ते कशासाठी गेले होते? काय श्रीमंत होते आणि मॉरिशियसमध्ये शेती घेतली होती काय? आज आफ्रिकेतले लोक बिचारे इथनं तिथनं कसे तरी पळून चोरून अमेरिकेत जाण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी? शेवटी पोटाच्या प्रश्नासाठी स्थित्यांतर होतात. पण आघाडीला फायदा होईल? सर असा प्रश्न आहे की महाविकास आघाडीने कोल्हापूरची जागा जी आहे ती शाहू महाराजांना दिली, परंतु साताऱ्याच्या जागेचा वाद जो आहे साताऱ्याच्या जागेचा वाद जो आहे तो कायम आहे. उदयनराजे जे आहे ते वारंवार दिल्लीला जातात. असं आहे की आमच्या मनामध्ये कोल्हापूरची